सराव संच 4.1 मधील प्रश्न पहिला आहे. त्रिकोण एबीसी समरूप त्रिकोण LMN. या ठिकाणी आपल्याला दोन त्रिकोण समरूप दिलेले आहेत. त्रिकोण एबीसी असा काढा की AB बरोबर 5.5 सेमी, BC बरोबर 6 सेमी, CA बरोबर 4.5 सेमी आणि BC छेदस्थानी MN बरोबर 5/4. या गणितामध्ये आपल्याला दोन त्रिकोण समोरून दिलेले आहेत. त्यापैकी एका त्रिकोणाच्या तिन्ही बाजू दिलेल्या आहेत आणि दोन्ही त्रिकोणातील एका बाजूचे गुणोत्तर दिलेले आहे. त्यावरून त्रिकोण ABC व त्रिकोण LMN काढायचा आहे. आता मी कशा पद्धतीने गणित करणार आहे? दोन त्रिकोण समरूप दिलेत म्हणजेच त्यांच्या समरूप त्रिकोणांच्या बाजू प्रमाणात असतात, म्हणजे त्यांची गुणोत्तर समान असतात. मी या ठिकाणी लिहिलेलं आहे AB छेदस्थानी LM बरोबर BC छेदस्थानी MN बरोबर AC छेदस्थानी LN. त्यांच्या ठिकाणी जी बाजूची लांबी दिलेली आहे त्यांच्या मी किमती ठेवल्यात आणि ह्या तिघांचं गुणोत्तर या ठिकाणी आपल्याला दिलेले 5/4 ते मी लिहिलेलं आहे. त्यानंतर तिरपा गुणाकार केला आपण कोणत्या पहिल्याचा आणि गुणोत्तराचा. जे गुणोत्तर दिलेलं आहे त्याचा आपण गुणाकार केलेला आहे. आपण पाहूया. पहा 5/5 छेदस्थानी LM 5.5 छेदस्थानी LM बरोबर 5/4 तिरपा गुणाकार केला. 5 गुणिले 5.5 गुणाकारामध्ये 4 आणि छेदस्थानी 5 यांचा भागाकार केला. 5×1 5 तर 4 गुणिले 1.1 म्हणजे 4.4 सेमी आली. कशाची लांबी? LM ची. त्यानंतर 6 छेदस्थानी MN बरोबर 5 छेदस्थानी 4 यांचाही तिरपा गुणाकार केला आपण. तर गुणाकार केल्यानंतर 6 चोक 24 छेदस्थानी 5. मग 24 ला जर 5 न भागलं तर 4.8 येतं. 4.8 सेंटीमीटर आलं. आता आपण खालचं 4.5 छेदस्थानी LN बरोबर 5/4. परत यांचाही आपण तिरपा गुणाकार केला. तिरपा गुणाकार केल्यानंतर परत त्याला 5 ने भागलं तर ते येतं 3.36. याचा अर्थ असा झाला की आपण पहिल्या त्रिकोणाच्या तिन्ही बाजू आणि गुणोत्तर याच्यावरून दुसऱ्या त्रिकोणाच्या आपण तीनही बाजू काढलेल्या आहेत. तुमच्या समोर मी एक कच्ची आकृती काढलेली आहे. त्या कच्ची आकृतीमध्ये पहिल्या त्रिकोणाच्या तिन्ही बाजू दिलेल्यांची लांबी लिहिली. त्याचं नाव ABC लिहिलं. त्यांची बाजूंची लांबी लिहिली आणि जे आपण पहिल्या त्रिकोणाच्या बाजूंवरून गुणोत्तरांवरून दुसऱ्या त्रिकोणांच्या बाजू काढलेल्या आहेत त्या बाजू आपण दुसऱ्या त्रिकोणाचे लिहिलेले आहेत. LM ची 4.4, MN ची 4.8 सेमी आणि LN ची 3.6 सेमी. आता ही कच्ची आकृती काढलेली आहे. आपण परीक्षेमध्ये कच्ची आकृती काढायची. आपल्याला याला अर्धा ते 1 मार्क बऱ्याच वेळेस असतो. आता आपण फेर आकृती काढूया. तुमच्या समोर मी काढत आहे. सर्वांनी माझ्या सोबत काढा. आपण अशा प्रकारचे त्रिकोण काढायला घेतलेले आहेत. आपण काढलेले आहेत. यासाठी लागणारं साहित्य पट्टी, पेन्सिल, कंपास, पट्टी, पेन्सिल, कंपास यांचा आपण वापर करून काढायची आहे. आता सुरुवातीला आपण त्रिकोण ABC काढू. ABC मध्ये BC ची लांबी किती आहे? 6 सेमी आहे. आपण फेर आकृती काढूया. कच्च्या आकृतीवरून सुरुवातीला आपण BC ची लांबी 6 सेंटीमीटर आहे म्हणून आपण 6 सेंटीमीटर पर्यंत काढायचं. सोपं आहे एकदम, काही अवघड नाहीये. तुम्हाला आधी कृती सांगू का? ठीक आहे, कृती सांगतो. आधी BC 6 सेंटीमीटर पट्टीच्या सहाय्याने काढायचं. त्यानंतर कंपास मध्ये अंतर 5.5 घ्यायचं. AB ची अंतर काढल्यानंतर कंपास सहाय्याने काढायचं. त्यानंतर AC चं 4.5 घेऊन छेदणारा काढायचं. हे जोडून घ्यायचं. एकदम सोपं आहे. किती पर्यंत आहे आपलं? 6 पर्यंत आहे. शून्यापासून 6 सेंटीमीटरचं काढलं आपण. त्यानंतर किती काढायचंय? BA चं 5.5. कंपास मध्ये पट्टीच्या सहाय्याने 5.5 अंतर घ्यायचं. पट्टीच्या सहाय्याने घेत आहे कंपास मध्ये 5.5. एक सुद्धा कमी जास्त होऊ देऊ नका. पहा मी तुमच्या समोर काढतोय कशा पद्धतीने काढायचंय ते.
आता त्यानंतर किती 4.5 म्हणजे 4च्या पुढे किती रेषा 5 रेषा बरोबर आहे. आता पहिल्या चापाला छेदणारा चाप काढायचा. पहा तुमच्या समोर काढत आहे मी. सी बिंदूवरती तीक्ष्ण टोक ठेवतोय मी आणि पहिल्या चापाला छेदणारा चाप काढतोय. चापाने जिथं छेदलंय तिथं नाव ए द्या. याला नाव बी आणि याला सी. याची लांबी आहे 6 सेमी. पट्टीच्या सहाय्याने जोडून घेऊ. त्रिकोण एबीसी रचना करत आहोत आपण. पाच 5 सेमी 4.5 सेमी. आता आपण त्रिकोण LMN काढूया. तर सुरुवातीला आपण MN ची लांबी काढायची. किती काढायची आहे 4.8 म्हणजे 4च्या पुढे किती रेषा 8 रेषा बरोबर आहे. MN नाव द्यायचं ह्याला. M आणि या ठिकाणी N हे 4.8 बरोबर आहे. आता त्यानंतर 4.4 पासून ते अंतर घ्यायचं. 4च्या पुढे किती रेषा 4 आपण घेऊया. शून्यापासून घेतलं. पहा अशा रीतीने मी चाप काढत आहे. आता किती घ्यायचंय 3.6. 3च्या पुढे किती रेषा 6 रेषा. या चापाला छेदणारा दुसरा चाप काढायचा. आलं. त्रिकोण एबीसी प्रमाणे याला काय नाव द्यायचं L आणि LM आणि LN जोडून घ्यायचं. आता यांची माप लिहू आपण 4.4 सेमी 3.6 सेमी. दिलेल्या त्रिकोणाची रचना सर्वांच्या लक्षात आलेली आहे. ठीक आहे आपण आता पुढील उदाहरण पाहूया. प्रश्न तिसरा सराव संच 4.1 मधील प्रश्न तिसरा आहे. त्रिकोण RST समरूप त्रिकोण XYZ. त्रिकोण RST मध्ये RS बरोबर 4.5 RST बरोबर 40 अंश ST बरोबर 5.2 या ठिकाणी पाहिलं तर त्रिकोणाच्या दोन बाजू पहा या दोन बाजू आणि एक कोन दिलेला आहे. त्यावरून आपल्याला प्रथम पहिल्या त्रिकोणाची त्रिकोण रचना करायची आहे. त्यानंतर दोन्ही त्रिकोणांच्या बाजूंचं गुणोत्तर दिलेलं आहे. या गुणोत्तरांवरून आपण दुसऱ्या त्रिकोणांच्या बाजू काढायच्या आहेत आणि आपल्याला त्रिकोण दोन्हीही काढायचे आहेत. तर गुणोत्तर दिलेलं आहे त्यावरून आपण दुसऱ्या त्रिकोणाच्या बाजू काढूया. आता पहा हे दोन्ही त्रिकोण समरूप आहेत म्हणून त्यांच्या बाजू प्रमाणात आहेत. मी या ठिकाणी लिहिलेलं आहे कारण समरूप त्रिकोणांच्या बाजू प्रमाणात असतात. आता त्यांची जी लांबी दिलेली आहे ती या ठिकाणी लिहिली. पहिल्या बाजूचं आणि गुणोत्तरांचा आपण तिरपा गुणाकार केला. XY गुणिले 3 तिरपा गुणाकार केला आणि 4.5 गुणिले 5. तर 3 आपण 4.5 ला भागलं. 3 एक 3 3 एक 3 एक उरला. दशांश दशांश दिला 15 झाले. 3 पाची 15 15 पाची 75 एका अंकानंतर दशांश म्हणून एका अंकानंतर दशांश हे सेमी. त्यानंतर दुसऱ्या बाजूचं गुणोत्तर दुसऱ्या बाजूची लांबी
आणि गुणोत्तर यांचा आपण तिरपा गुणाकार केला म्हणजे YZ गुणिले 3 बरोबर 5.7 गुणिले 5. या दोघांचा गुणाकार केला 28.5 आलं. 3 आपण जर भागायचं म्हटलं तर 3 एक 3, 3 नव्वे 27, एक उरलं 15 झाले या ठिकाणी. मग 15ला म्हणजे 3 पाची 15 म्हणजे 9 3 पाची 15 म्हणजे 9.5 सेमी हे झालं दुसऱ्याचं माप. आता आपल्याला दोघांमध्ये एक कोन पहा. या S कोनाचं जेवढं माप आहे तेवढंच माप हे Y कोनाचं आहे. कारण त्रिकोणाचे संगत कोन समरूप त्रिकोणांचे संगत कोन एकरूप असतात. म्हणून कोन XYZ चं 40 अंश आहे. आपण प्रथमतः कच्ची आकृती काढूया. नीट समजावून घ्या. कच्ची आकृती समजली की आपल्याला पक्की आकृती काढायला प्रॉब्लेम येत नाही. आम्ही 2 कच्च्या आकृत्या काढणार आहे. कारण या ठिकाणी वेगवेगळे 2 त्रिकोण आहेत. एकही कॉमन शिरोबिंदू नाही. मग आपण 2 कच्च्या आकृती काढूया. आपण पहिलं उदाहरण ज्याप्रमाणे पाहिलं होतं त्याचप्रमाणे आहे RST. RS ची लांबी किती? 4.5 आहे. S कोनाचं माप किती? तर 40 अंश आहे. आणि ST ची लांबी किती? 5.7. म्हणजे 2 बाजू आणि त्यामधील एक कोन दिला असता त्रिकोण रचना करायची आहे. ही त्रिकोण रचना तुम्हाला जर समजत नसेल तर तुम्ही माझा या आधीचा व्हिडिओ पहा. तुम्हाला त्रिकोण रचना करण्यासाठी यासाठीच मी तुम्हाला उदाहरणं भरपूर दिलेली आहेत आणि तुम्हाला समजूनही व्यवस्थित सांगितलेलं आहे. त्यानंतर दुसरा कच्चा त्रिकोण काढू आपण. त्याला हे आपण नाव देऊया XYZ. आता XY ची लांबी किती काढली आपण? 7.5 सेमी. YZ ची किती काढली आहे? 9.5 सेमी. आणि कोन Y चं किती माप आहे? 40 अंश आहे. या दोन आपल्या कच्ची आकृती आहे. नीट समजावून घ्या. आता यावरून आपल्याला पक्क्या आकृत्या काढायच्या आहेत. म्हणजे फेर आकृत्या काढायच्या आहेत. तर सुरुवातीला मी त्रिकोण RST काढणार आणि त्यानंतर त्रिकोण XYZ काढणार. आता यासाठी लागणारं साहित्य कोणतं आहे? तर पट्टी, पेन्सिल, कोनमापक आणि कंपास. पट्टी, पेन्सिल, कोनमापक पहा हे 4 साहित्य आपल्याला यासाठी लागणार आहेत. तुम्ही माझ्यासोबत काढा. चला घ्या बरं सर्वांनी माझ्यासोबत. घेतलं. आता आपण एक स्टेपने आपण उदाहरण करूया. आता आपल्याला ST ही 4.5 सेंटीमीटरची ST ही 5.7 सेंटीमीटरची काढायची आहे. 5.7 म्हणजे शून्यापासून 5च्या पुढं 7 पर्यंत. नीट लक्ष द्या. कमी जास्त अंतर झालं की आपली चुकण्याची शक्यता असते. त्यामुळे अंतर कमी जास्त होऊ नका. याला मी नाव दिलं ST 5.7 सेमी. त्यानंतर कोन काढायचा किती अंशाचा आहे आपला? 40 अंशाचा. आपण 40 अंशाचा कोन काढू. या बाजूला आपला रेषाखंड आहे. त्यामुळं या बाजूकडून आपण काढायचा आहे. 0, 10, 20, 30, 40. बघा मी 40 अंशाचा कोन काढला. सर्वांनी माझ्या सोबत करा. ST काढलं त्यानंतर 40 अंशाचा कोन काढला. आता आपल्याला 4.5 काढायचं. कंपास मध्ये अंतर घ्यायचं. किती घ्यायचं? 4.5 म्हणजे 4च्या पुढं 5 रेषा. शून्यापासून 4च्या पुढं 5 रेषा. बरोबर आहे? बरोबर घेतलं मी अंतर 4 शून्यापासून 4.5. आता इथं S बिंदूवरती काढायचं. म्हणून S बिंदूवर तीक्ष्ण टोक ठेवलं आणि असा छेदणारा चाप काढला. आता पट्टीच्या साहाय्यानं आपण जोडून घ्यायचं. हे 7.5 सेमी. या ठिकाणी R नाव. बिंदू R आणि T जोडून घ्या. बघा मी जोडून घेतलं. खूप सोपं आहे पहा.
एस टी पट्टीच्या सहाय्यानं काढलं, हा कोनमापकाच्या सहाय्यानं काढलं आणि हे कंपासच्या सहाय्यानं काढलं. याची ही कृती झाली. आता आपण एक्स वाय झेड काढूया. तुमच्या समोरच मी काढत आहे. सर्वांनी माझ्यासोबत काढा. अडचण येणार नाही. जर येणं गेली तर डबल बघा, तुमच्या लक्षात येईल. आता वाय झेड कितीचं काढायचं आहे? 9.5 चा काढायचं आहे. नऊ 9.5 म्हणजे 9च्या पुढं 5 रेषा. बघा 9च्या पुढं 5 रेषा आणि हे 0. बरोबर काढायचं, कमी जास्त होऊ द्यायचं नाही. या उभ्या रेषा का काढल्या? तर आपलं चूक होऊ नये म्हणून. आता त्यानंतर आपण काय काढलंय? वाय झेड हे किती आहे? 9.5 सेमी. आता काय काढायचं आहे? कोन 40 अंशाचा काढायचा आहे. या बाजूला रेषाखंड आहे म्हणून 0, 10, 20, 30, 40. आता हे कोन मापक वगैरे सगळं तुमच्या लक्षात आलेलं आहे. हा कोन किती अंशाचा झाला? 40 अंशाचा झाला. आता आपल्याला एक्स वाय कितीचं काढायचं आहे? 7.5. म्हणजे कंपास मध्ये 7च्या पुढे 5 रेषा मी घेणार. बरोबर 0 पासून घेतलेला आहे मी. तीक्ष्ण टोक वाय बिंदूवरती ठेवलं आणि याला छेदणारा चाप काढला. पहा तुमच्या समोर काढत आहे, तुम्ही याचप्रमाणे कृती करा. किती झाला आपला हा? 7.5. याला लिहू आपण 7.5. याला x कृती डबल सांगतो. वाय झेड 9.5, यानंतर कोन 40 अंशाचा आणि एक्स वाय 7.5 सेंटीमीटरचा. सर्वांनी लक्ष द्या. मी सांगितल्याप्रमाणे कृती करा. तुम्हाला चुकेल. जर परीक्षेत कृती करायची आपल्याला सांगितलं तर तुम्ही पूर्णपणे कृती लिहून काढा आणि जर कृती लिहा नाही म्हटलं तरी लिहा, काही प्रॉब्लेम नाही, तुमच्या लक्षात येईल. जर कृती लिहा म्हटलं तर त्याला मार्क असतातच आणि कृती लिहू नका म्हणलं तर त्याला मार्क नसतात. त्यामुळं कृती लिहिणं आवश्यक आहे. पण सराव संच 4.1 मधील प्रश्न दुसरा आहे. त्रिकोण PQR समरूप त्रिकोण LTR म्हणजे हे दोन त्रिकोण आपल्याला समरूप दिलेत. त्यानंतर पहिल्या त्रिकोणाची माहिती दिलेली आहे. PQ बरोबर 4.2, QR बरोबर 5.4 आणि PR बरोबर 4.8 सेमी. त्यानंतर दोन्ही त्रिकोणांचं गुणोत्तर दिलेलं आहे आणि त्यांचं गुणोत्तर 3/4 आहे. तुम्ही जर निरीक्षण केलं तर या दोन्ही त्रिकोणांमध्ये R बिंदू कॉमन आहे. आतापर्यंतच्या उदाहरणांमध्ये कॉमन बिंदू नव्हता. प्रश्न पहिला आणि तिसऱ्यामध्ये कॉमन शिरोबिंदू नव्हता, पण प्रश्न दुसरा आणि चौथ्यामध्ये कॉमन शिरोबिंदू आहे. त्यापैकी आपण प्रश्न दुसरा घेत आहोत. तर PQR मध्ये काय दिलंय? तर PQ ची लांबी 4.2 दिली आहे सेंटीमीटर, QR ची लांबी 5.4 सेमी, PR ची लांबी 4.8 सेमी आणि PQ छेदस्थानी LT म्हणजे दोन्ही त्रिकोणांचं गुणोत्तर दिलेलं आहे 3/4. तर त्रिकोण PQR व त्रिकोण LTR काढा. मी या ठिकाणी कच्ची आकृती काढलेली आहे. तर एक लक्षात घ्या, या ठिकाणी PQ छेदस्थानी LT आहे तर 3 छेदस्थानी 4 आहे. म्हणजे 3 मोठे की 4 मोठे? तर 4 ही संख्या मोठी आहे. म्हणून या ठिकाणी मी कच्ची आकृती काढत असताना त्रिकोण LTR हा बाहेरून घेतलेला आहे. जर वरची संख्या मोठी असती तर हा त्रिकोण मी बाहेर घेतला असता आणि हा त्रिकोण मी आत घेतला असता. हे महत्वाचं आहे घेताना. तर ही 4 म्हणजे जास्त आहे, त्यामुळे मी बाहेर घेतलेला आहे. LTR हा बाहेर घेतलेला आहे. आता याच्या ठिकाणी PQR मध्ये PQ ची लांबी 4.3, QR ची लांबी 5.4
RP ची लांबी 4.8 हे तर दिलेलंच आहे. आता आपण याच्यावरून प्रथमतः PQR त्रिकोण रचना करू तिन्ही बाजू दिल्या असताना आणि त्यानंतर LTR आपण काढूया. प्रथम त्रिकोण PQR नंबर 1 ला RP मी 4.8 चा काढणार. त्यानंतर कंपासमध्ये QR अंतर घेणार 5.4 चाप काढणार. PQ 4.3 कंपासमध्ये घेणार आणि छेदणारा चाप काढणार. छेदनबिंदूला Q नाव देणार आणि छेदनबिंदूमधून हे जोडून घेणार QR आणि QP. जर तुम्हाला हे समजलेलं नसेल तर मी तुम्हाला 10 उदाहरणं माझ्या या आधीच्या व्हिडिओमध्ये दिलेली आहेत. तिन्ही बाजू दिल्या असताना त्रिकोण रचना करणे. त्यासाठी जर समजत नसेल तर पहा. आता मी सुरुवातीला काय करणार, RP ची लांबी किती दिलेली आहे 4.8 म्हणजे 4च्या पुढे किती रेषा 8 रेषा बरोबर आहे. शून्यापासून आपण रचना करायची. मी सुरुवातीला एक किरण काढत आहे. RP ची लांबी 4.8 म्हणजे 4च्या पुढे 8 शून्यापासून घ्यायचं म्हणजे हे RP किती आहे हे 4.8 सेमी. आता त्यानंतर कंपास मध्ये किती घेणार QR 5.4 पहा मी कंपास आणि पेन्सिल जोडत असताना हे बरोबर करून घेत आहे कारण ह्यांची टोकं पाठीमागं पुढे झाले की ते तीक्ष्ण टोक किंवा पेन्सिल उचलते. पण आपण जर हे असं बरोबर टोकं बसवली तर कमी जास्त होणार नाही आणि कंपास पकडत असताना असा पकडा जेणेकरून तुमचं अंतर कमी जास्त होणार नाही. नाहीतर काय होतं आपण कंपास पकडत असताना हे बघा हे असं पकडतं कसं जमले नाही तर बरेच जण असं पकडतात. काय पकडण्याची पद्धत म्हणजे चुकण्याची शक्यता थोडी जास्त असते. त्यामुळे कंपास पकडत असताना माप घेतल्यानंतर असं पकडायचं जेणेकरून चूक होणार नाही. आता किती घ्यायचंय 5.4 म्हणजे 5च्या पुढे किती रेषा 4 रेषा. थोडं अंतर जास्त होत आहे 5.4 तीक्ष्ण टोक R बिंदूवरती ठेवायचं बघा आणि अशा पद्धतीनं चाप काढायचा. लक्षात आलं? कारण R बिंदूपासून Q बिंदू काढायचा आहे म्हणून आपण तसं केलं. आता किती घ्यायचंय P बिंदूपासून 4.3 म्हणजे 4च्या पुढं 3 रेषा. घेतलेला आहे मी. P बिंदूवरती तीक्ष्ण टोक ठेवायचं. आणि या चापाला छेदणारा मी दुसरा चाप काढत आहे. बघा. आलं का लक्षात? हां. तर आता मी ज्या ठिकाणी छेदनबिंदू आहे त्या ठिकाणी मी Q नाव दिलं. आता Q पहा मी या ठिकाणी किरण काढत आहे हां. कारण आपल्याला हा दुसरा त्रिकोण काढायचा म्हणून हा किरण मी काढला. आता PQ आपण जोडून घेऊया. यांची लांबी लगेच लिहून काढू आपण. किती आहे लेंथ त्यांची? 4.3 सेमी आणि हे किती आहे 5.4 सेमी. ठीक आहे. आता एक योग्य मापाचा इथं या ठिकाणी कोण घ्यायचा म्हणजे असं काही नाही की एवढा घ्यावा तेवढा घ्यावा असं नाही पण योग्य मापाचा घ्यायचा आपल्याला जे योग्य वाटतं ते. बघा लक्षात आलं? तुम्ही म्हणाल किती तर तसं काही नाही आपण योग्य मापाचा घ्यायचा. आता पहा आपल्याला हे 3 आणि 4 हे याच्यावरून आपल्याला हे अंतर घ्यायचं. आता काय माहिती का अंदाजे RPचं असे 3 भाग व्हावेत एवढं अंतर घ्यायचं. थोडं कमी जास्त चालतं असं काही नाही. तर एखादं 2 सेंटीमीटर अंतर घ्या. 1, 2, 3 कमी जास्त थोडं चालतं. आता मी या ठिकाणी किती चाप काढणार? तर 4 आहे तिथं म्हणून जास्त संख्या आहे तेवढे चाप काढणार मी R बिंदूपासून आणि सारख्या मापाचे हं. सर्वांच्या लक्षात आलं? हां. 1
त्या चापापासून पुढे दुसरा चाप, हे 2 बरोबर आहे, 2 झाले. हे 3, हे 4. जर या ठिकाणी 5 असतं तर 5 काढले असते. या ठिकाणी 6 असते तर 6 काढले असते. जेवढे आहेत तेवढे आपण काढायचे. ह्याला R इथं नाव, पहिल्या चापाला R1 देऊ, दुसऱ्याला आपण R2, तिसऱ्याला R3, चौथ्याला R4. आता तिसरा चाप, कारण हे 3 आहे ना इथं. जर 2 असते तर दुसऱ्या चापावरून जोडलं असतं. हे 3 आहेत म्हणून R3 आणि P बिंदू जोडायचा. लक्षात घ्या. हे चाप आणि हे जिथं छेदलंय का लक्ष करा. तुम्ही या वरच्या टोकापासून घेताल तसं नाही. ही जी कोणाचं बाजू आणि चाप छेदलेलं आहे तिथून घ्यायचंय आपल्याला. आता लक्ष करा कसं करायचंय ते. आता मी R बिंदूवर तीक्ष्ण टोक ठेवत आहे. सर्वांना दिसतंय का? बघा मी कशा पद्धतीने काढत आहे. दिसलं सर्वांना? तेवढंच माप घेऊन R4 या बघा सर्वांना दिसलं. R4 वरती तीक्ष्ण टोक ठेवलं आणि जेवढं आपण या ठिकाणी घेतलेलं आहे, माप घेऊन कंस काढलाय, तेवढंच अंतर घेऊन या ठिकाणी काढायचं आहे. आता काय करायचं? या जो आपण कंस काढलेला आहे, कंस आणि ही जी बाजू आहे, या ठिकाणामधील जेवढं अंतर आहे, बघा सर्वांच्या लक्षात येतंय? मला वाटतं सर्वांच्या लक्षात आलेलं आहे. या ठिकाणचा कोन जेवढ्या मापाचा आहे, तेवढंच या ठिकाणी काढायचं आहे. म्हणून आपण ही कृती केली आहे. दिलेल्या मापाचा R4 आणि कोन या ठिकाणी आपण काढत आहोत. आता या ठिकाणी आपला दुसरा त्रिकोण निघत आहे पहा. इथं L नाव दिलं. ठीक आहे. आता जसं या ठिकाणी कृती केली आहे, तशीच या ठिकाणी आपल्याला कृती करायची आहे. म्हणजे कसं? बघा मी तुमच्या समोर काढत आहे. दिसतंय सर्वांना? आता L बिंदूवरती तीक्ष्ण टोक ठेवा. याचा आणि याचा काही संबंध नाही. फक्त आपल्याला इथलचा कोन या मापा एवढा काढायचा आहे. आता हे अंतर जेवढं आहे, तेवढं घ्यायचंय. आता आपल्याला L बिंदू आणि हा जो कोन काढलेला आहे आपण छेदनबिंदू चापांचा म्हणजे कोन काढलेला आहे, तो आपल्याला घ्यायचा आहे. दमाने व्यवस्थित काढा, काही प्रॉब्लेम नाही. पहा. या ठिकाणी नाव द्यायचं आपण T. ह्या दोन्ही रेषा एकमेकींना समांतर आहेत. म्हणजे या बाजू एकमेकींना समांतर आहेत. पहा परत सांगतो कृती. सुरुवातीला त्रिकोण PQR काढला. कशा पद्धतीने काढला त्यात माहिती आहे तुम्हाला. त्यानंतर हा योग्य मापाचा कोन काढला. इथं 4 आहेत म्हणून मी 4 कंस काढले. कंस काढल्यानंतर 3
सराव संच 4.1 मधील प्रश्न चौथा नीट समजावून घ्या. त्रिकोण AMT समरूप त्रिकोण AHE. आता यामध्ये जर तुम्ही निरीक्षण केलं तर दोघांमध्ये A बिंदू हा सामायिक आहे. या प्रकारचा जर परीक्षेमध्ये उदाहरण आलं तर दोघं त्रिकोणांमध्ये एखादा सामायिक शिरोबिंदू आहे का? यामध्ये दोन प्रकारचे उदाहरण आहेत. एक सामायिक शिरोबिंदू नसणं आणि एक सामायिक शिरोबिंदू असणं. तर हे सामायिक शिरोबिंदू असण्याचं उदाहरण आहे. याआधी आपण सामायिक शिरोबिंदू नसलेले उदाहरण पाहिलेले आहेत. त्यानंतर पहिल्या त्रिकोणाची बाजू दिलेली आहे. AM दिलेली आहे 6.3. कोण TAM बरोबर 50 अंश दिलेला आहे. AT बरोबर 5.6 सेमी दिलेला आहे आणि AM छेदस्थानी AH बरोबर 7 छेदस्थानी 5 दिले. इथं 7 छेदस्थानी 5 याचा अर्थ असा की 7 मोठे आहेत आणि 5 लहान आहेत. याचा अर्थ की पहिला त्रिकोण हा दुसऱ्या त्रिकोणापेक्षा मोठा आहे. हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे. मी सुरुवातीला कच्ची आकृती काढतो. त्यानंतर आपण पक्की आकृती काढूया. तर आपल्या दोन त्रिकोण आहेत. पहा नीट लक्ष करा. मी दोन त्रिकोण काढत आहे. तुमच्या लक्षात आलं पाहिजे. ठीक आहे. आता कोणता सामायिक शिरोबिंदू आहे? मी तुम्हाला सांगितलं A सामायिक शिरोबिंदू. A या ठिकाणी नाव द्या. बरोबर आलं. आता पहिला मोठा त्रिकोण आहे का दुसरा? तर तुम्हाला आता सांगितलं पहिला आहे. म्हणजे AMT आपल्याला बाहेरून काढायचा आहे. त्यामुळं आपण या ठिकाणी M नाव दिलं आणि या ठिकाणी T नाव दिलेलं आहे. म्हणजे मोठा त्रिकोण बाहेर घ्यायचा आणि छोटा त्रिकोण आत घ्यायचा आणि मोठा आणि छोटा कशावरून ठरवायचं तर याच्यावरून ठरवायचं आणि AHE हे प्रथम तुमच्या लक्षात आलेलं आहे. आता यावरून आपलं कृती करायला सोपं जातं. आता AM ची लांबी किती दिलेली आहे? AM ची लांबी आहे 6.3 म्हणजे A पासून M पर्यंतची लांबी आहे 6.3 सेमी. त्यानंतर कोण A चं माप दिलेलं आहे 50 अंश. AT ची लांबी किती दिलेली आहे? पहा AT ची लांबी दिलेली आहे इथं 5.6 सेमी. तुम्ही AE ची म्हणाल तसं नाही. इथं AM ची लांबी आहे हा. हे लक्षात घ्या. तुम्हाला ओळखावं म्हणून लिहिलंय मी. आणि मधला कोण 50 अंशाचा आहे. आता कृती करायची. AM ची आधी आपण त्रिकोण AMT काढून घ्यायचं. दोन बाजूने एक कोण दिला असता त्रिकोण रचना आहे. तुम्हाला जर समजत नसेल तर तुम्हाला मी माझ्या आधीच्या व्हिडिओमध्ये त्रिकोण रचना मी सांगितलेल्या आहेत. ते व्हिडिओ बघा तुम्हाला एकदम सोपं जाईल. तिथे मी सरावासाठी उदाहरणं सुद्धा दिलेली आहेत. आता या ठिकाणी मी AM काढत आहे. मी प्रथमतः किरण काढेल. किरण काढला. या ठिकाणी A नाव दिलं. आता किती 6.3. 6.3 म्हणजे 6च्या पुढे 3 रेषा. बरोबर आहे? हा M बिंदू झाला. आता 50 अंशाचा कोन काढायचा आहे. कशाच्या सहाय्याने काढाल आपण? कोनमापकाच्या सहाय्याने. किती अंशाचा आहे? 50 अंशाचा आहे. 0, 10, 20, 30, 40, 50. पहा. किती अंशाचा कोन झाला हा? 50 अंशाचा. आता किती काढायचे हे? 5.6. कंपासमध्ये अंतर घ्यायचं 5.6चं पट्टीच्या सहाय्यानं आणि कंपास बसवत असताना मी परत परत सांगतोय की हे दोन्ही टोकं बरोबर आले पाहिजेत. कमी जास्त झालं की एक तर आपलं तीक्ष्ण टोक उचललं जाते नाही तर पेन्सिलचं उचललं जाते आणि आपण कंपास पकडत असताना अशा रीतीनं पकडायचं. इथं 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 कुठं पकडायचं नाही. तर 5.6 घ्यायचे म्हणजे 5च्या पुढं 6 रेषा. शून्यापासून 5.6. बघा लक्षात आलं तुमच्या? आता तीक्ष्ण टोक A बिंदूवर ठेवा. बरोबर A बिंदूवर ठेवायचं आणि या किरणाला छेदणारा चाप काढायचा आणि त्या ठिकाणी नाव द्यायचं T. चापानी छेदनबिंदू आणि M बिंदू जोडून घ्यायचं.
हे होतं 5.6 सेमी. हे होतं 6.3 सेमी. आणि हा 50 अंशाचा कोन. हे पट्टीच्या सहाय्यानं हे कोन मापकाच्या आणि कंपासच्या सहाय्यानं काढलं. आता योग्य मापाचा कोन घ्या. म्हणजे जास्त मोठाही नाही आणि जास्त छोटाही नाही. आपल्याला जे आवश्यक वाटते योग्य मापाचा कोन घ्यायचा या ठिकाणी. हां. आता किती चाप काढायचेत? 7 चाप काढायचेत. एक कमी जास्त थोडं अंतर घ्या. कमी जास्त चालतं. असं काही नाही की म्हणजे एवढं घ्या. 1, 2, 3, 4, 5. 5 होते. ठीक आहे तेवढे घ्या. अंदाजे अंतर घ्यायचंय. हे 1, हे 2, हे 3, हे 4, हे 5. 1, 2, 3, 4, 5. 6 आणि 7. आलं? हां, ठीक आहे. आता याला नाव देऊ आपण. याला A1, याला A2, याला A3, याला A4, A5, A6, A7. ही 7 म्हणजे बाहेरचा त्रिकोण आहे AM आणि A7 आणि M जोडून घ्या. कसे येऊ द्या, काही प्रॉब्लेम नाही हां. आता हे याच्या बरोबरीने आलं. याचा अर्थ असा आहे, की मी असं नाही. तुमचं इथं जर 7 आलं तर हे असं येईल. इथं 7 आले तर इथंही असेल. अशा पद्धतीने येईल ते. आणि खालचं किती आहे? 7 आणि M बिंदू जोडलाय तर 5. तर 5 म्हणजे या ठिकाणी हे 5 आहे. तर त्याआधी आपल्याला कोन काढायचा आहे. बघा मी कसा कोन काढत आहे. बघा. दिसतंय सर्वांना? ओके. बघा मी असं चाप काढलं. आता A5 पासून काढत आहे. का A5 पासून काढत आहे? तर 5 आहे ना तिथं. काढलं. आता या ठिकाणचं माप घ्या. दिसतंय सर्वांना? ओके. हं, हं. सर्वांच्या लक्षात आलं? ठीक आहे. इथलच्या जेवढ्या मापाचा कोन आहे तो इथं काढायचा आहे आपल्याला. आणि R5 आणि कंसाचा चापांचा छेदनबिंदू आणि किरण यांना एक रेषा जोडून घ्यायची. बरोबर घ्यायची. हं. हं. या ठिकाणी आपला झाला H बिंदू. आता M जवळ जेवढा कोन दिलेला आहे, तेवढाच आपल्याला कोन H जवळ काढायचा आहे. लक्षात येतंय? हं, हं. या चापानं किरणाला छेदलेलं आणि बाजूला छेदलेलं तेवढं माप घ्या. ठीक आहे? हे छेदनबिंदू आणि H बिंदू. चापांचा छेदनबिंदू आणि H बिंदू काय करायचं? असं जोडून घ्या. आणि या ठिकाणी E दिलेल्या मापाचा आपल्याला त्रिकोण रचना केली. बघा डबल सांगतो मी आणखी एकदा बघा लक्षात येते का? तर प्रथम AHE हा त्रिकोण काढला. हे सर्वांच्या लक्षात आलं. हे योग्य मापाचा कोन घेतला. इथं 7 होते जास्त अंक म्हणून 7 चाप काढले आणि 7वा चाप आणि M बिंदू जोडलं आणि या ठिकाणी 5 होते म्हणून 5व्या वरती घेतलं. इथलचा कोन इथलचा काढला आणि जोडून काढलं. त्यानंतर M जवळ जेवढा कोन आहे तेवढा इथं काढला.
दिलेली त्रिकोण रचना काढली आणि आपण जसं जसं केलेलं आहे तसं कृती आपण लिहून काढा. हा तुमचा गृहपाठ झाला. आता मी तुम्हाला काही सरावासाठी उदाहरणं देणार आहे. येतील करता? ठीक आहे. सरावासाठी तुम्हाला मी या ठिकाणी उदाहरण देत आहे. त्रिकोण एबीसी समरूप त्रिकोण एलबीएन त्रिकोण एबीसी मध्ये AB बरोबर 5.1, कोन B बरोबर 40 अंश, BC बरोबर 4.8, AC छेदस्थानी LN बरोबर 4/7 तर त्रिकोण एबीसी व त्रिकोण LBN काढा. म्हणजे दोन समरूप त्रिकोण दिलेत. पहिल्या त्रिकोणाच्या दोन बाजू आणि एक कोन दिलेला आहे आणि दोन त्रिकोणांचे गुणोत्तर दिलेलं आहे. याच्यामध्ये कॉमन B बिंदू आहे. हे लक्षात आलं पाहिजे आणि त्याच्यावरून ते दोन त्रिकोण काढायचे आहेत. आपण घेतलेले आहेत, तुम्हाला काढता येईल. त्यानंतर प्रश्न दुसरा. त्रिकोण PYQ असा काढा की PY बरोबर 6.3 सेमी, YQ बरोबर 7.2 सेमी, PQ बरोबर 5.8 सेमी. त्रिकोण XYZ हा त्रिकोण PYQC समरूप त्रिकोण असा काढा की YZ छेदस्थानी YQ बरोबर 6 छेदस्थानी 5. याही उदाहरणामध्ये Y शिरोबिंदू हा कॉमन आहे. हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे. त्यामध्ये प्रश्न तिसरा आहे. त्रिकोण SHR समरूप त्रिकोण SVU. त्रिकोण SHR मध्ये SH बरोबर 4.5, HR बरोबर 5.2 सेमी, SR बरोबर 5.8 सेमी आणि दोन्ही त्रिकोणांचं गुणोत्तर दिलेलं आहे. SH छेदस्थानी SVU बरोबर 3.5. तर त्रिकोण SVU काढा. या दोन्ही त्रिकोणांमध्ये एक कॉमन S बिंदू आहे. पहिल्या उदाहरणामध्ये B हा कॉमन बिंदू आहे. दुसऱ्या उदाहरणामध्ये Y हा कॉमन बिंदू आहे आणि तिसऱ्या उदाहरणामध्ये S हा कॉमन बिंदू आहे. तर 3 बाजू दिल्या असता त्रिकोण रचना करायची आहे. दोन्ही त्रिकोणांच्या बाजूंचे गुणोत्तर दिले 3/5 म्हणजे 3 जसे 5 तर त्रिकोण रचना करायची आहे. अशा प्रकारचे उदाहरण आपण घेतलेले आहेत. तुम्हाला निश्चित करता येईल. जर त्रिकोण रचनेला यामध्ये अडचण येत असेल तर माझा या आधीचा व्हिडिओ बघा. तुम्हाला ह्या 3 बाजू दिल्या असता त्रिकोण रचना कसं करायचं हे स्पष्ट दिलेलं आहे आणि तुम्हाला सरावासाठी उदाहरणही दिलेली आहेत. तर अशा रीतीने आपलं हे प्रकरण या ठिकाणी संपलेलं आहे. तुम्ही यांचा सराव करा आणि पैकीच्या पैकी मार्क मिळवा. चालतंय.